झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा। काय म्हणतायत अकाउंटंट? श्री बद्दल विचारताय ना तुम्ही? अर्थातच। तो अकाउंटंटच नाहीये। अरे वा, म्हणजे तुला खरं कळलं वाटतं। म्हणजे खरं काय आहे तुम्हाला आधीच माहिती होतं? म्हणजे काय? पण म्हटलं तुला त्यांच्याकडूनच कळू दे ना। तर जर तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही मला सांगायला हवं होतं की तो अकाउंटंट नाही, तो पिऊन आहे। पिऊन? हे जरा अति होत आहे जान्हवी। हे असं कसं झालं? कधी झालं? मलाही तोच प्रश्न पडला होता, पण त्याचं लग्न झालंय हा धक्का पचवण्यापेक्षा तो पिऊन आहे हा धक्का पचवणं सोपं आहे। जान्हवी काय चाललंय तुझं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही जाऊ दे, मला या विषयावर बोलायचंच नाही। तू निघ। सर नाही तू निघ। पिऊन सर, मला पर्सनल लोन घ्यायचंय, बाबांच्या पायाचं ऑपरेशन करायचंय। हो जान्हवी, पण काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात हे माहितीये ना तुला। आणि तू जेवढ्या लोनला एलिजिबल असशील तेवढं लोन मिळेल तुला। हॅलो, ट्रिंग काय आवाज? सॉरी, हा फोन। हॅलो स्मिता, बोल ना। काय? कसं? कधी? कुठे? केव्हा? काय बोलतेस काय तू स्मिता? 3 महिन्यापूर्वी मी तुझ्याकडे असं बोट दाखवून बोललो, म्हणजे पॉइंटिंग फिंगर असं तुझ्याकडे कसं शक्य आहे स्मिता? अगं 3 महिन्यापूर्वीचं कसं लक्षात राहतं तुझ्या ग? आणि कधीही आठवतं आणि त्याच्यावरून तू भांडायला सुरुवात करतेस। अगं मला 3 दिवसापूर्वीचं काय 3 तासापूर्वीचं आठवत नाही स्मिता। काल संध्याकाळी तुम्हाला चप्पल फेकून मारलीस, त्याबद्दल मी काही बोललो का तुला? काय 3 वर्षापूर्वी मी तुला उशीचा आभरा फेकून मारला होता? हनीमूनला गेलो असताना रुमाल फेकून मारला होता? काय सांगतेस काय स्मिता? लग्नाच्या आधी मी तुला कागदाचा बोळा फेकून मारला होता? नाही। अगं किती फेकाफेकी करशील? म्हणजे किती फेकाफेकी करतो मी। हो जान्हवी, हे सगळं मी तुला खरं तर आधीच सांगायला हवं होतं। म्हणजे मी गोखले गृहोद्योगचा मालक आहे। मी गोखले गृहोद्योगचा मालक आहे। म्हणजे तुझ्याशी खोटं बोलायचं या हेतूनी हे काही मी सुरू केलं नव्हतं, असं गमती जमतीतच सुरू झालं सगळं। पण मग काय बरं, पण मग तूही मला सामान्य माणूस समजत गेलीस आणि मलाही ते आवडत गेलं। म्हणजे मला सगळीकडे रॉयल ट्रीटमेंटच मिळते ना, म्हणजे घरात राजकुमारासारखी आणि इथे ऑफिसमध्ये बॉस सारखी। सामान्य माणूस म्हणून कोणी वागवतच नाही कधी मला, म्हणून मला तुझ्याबरोबर असताना ना खूप बरं वाटायचं। म्हणजे हे सगळं खरं तर मी तुला सांगणारच होतो, पण मला भीती वाटत होती। जान्हवी, प्लीज मला माफ कर आणि प्लीज मला माफ कर आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर। नाही नको, प्रेमाचा स्वीकार कर हे जरा फारच पुस्तकी आहे। जान्हवी, मला एक संधी दे माफी मागायची, आणि आय लव्ह यू। चालेल। तू इथं काय करतोय? काय म्हणजे ते मॉरल काय ते म्हणतात ना, ते सपोर्ट द्यायला आलोय। अच्छा, पण आता निघ ना, निघालास तरी चालेल, काय हरकत नाही। साहेब तुम्ही आज काय ते फायनल सांगून टाका। ती छत्रीवाली तुम्हाला पिऊन बोलते ना, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये। अरे पण त्यात तिचा काय दोष? साहेब तुम्ही सतत तिची बाजू का घेताय? लग्न करणार का असं डायरेक्ट विचारून टाका। लेखक म्हणतो, देणं फक्त आपल्या हातात असतं। अगदी स्वतःचं मूल असलं तरी सुद्धा त्याला काय द्यायचं एवढंच आपण ठरवू शकतो। त्याचं त्याने काय करायचं याच्यावर तुम्ही बंधन घातलं किंवा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फसता। किती खरं आहे ना, म्हणजे प्रेम देता येतं पण मागता येत नाही।
लाख मोलाचं बोललीस बेबी. तेच तर, आपण संस्कार देऊ शकतो, पण त्याचं त्यांनी काय करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. आयुष्यभर पालक थोडंच बंधनात ठेवू शकणार आहेत. पण आपण सुद्धा आपल्या स्त्रीवर कसलंच नियंत्रण नाही ना ठेवलेलं. हो हो, आपण कुठल्याच बंधनात नाही ना ठेवलं. हो, पण कधी वावगं नाही वागलं पोर. मुळात बंधन ठेवावं, नियंत्रण ठेवावं असं कधी वागलाच नाहीये श्री. हो की नाही ग? हो, इतका लाडात वाढलाय, पण लाडाने बिघडला नाही येतो. गेल्या काही दिवसांपासून आम्ही एकमेकांना भेटतो. मग नाही वर्कआउट होऊ शकलं. ती माझी नव्हतीच कधी. मी प्रेमात पडलो होतो तिच्या, पण आता काहीच होणार नाहीये. आणि तुम्ही सगळ्यांनी मला एक वचन द्यायचं. तुम्ही या प्रकरणात पडणार नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. कशी आहेस? मस्त. लास्ट वीक बिझी होते, पण तुम्ही सगळे असे का पाहताय माझ्याकडे? नाही तसं नाही का, पण आज इकडं कशी आलीस? ऍक्च्युली तुम्ही दिलेल्या बांगड्या मी एक्सेप्ट केल्यात हे सांगायला आलेले. नाकाच्या शेंड्यावरचा राग गेला नाही वाटतं अजून. तुम्ही इथे काय करताय? का? बस स्टॉप आहे हा. मी येऊ शकत नाही की काय? हे बघ जानवी, मला तुझ्याशी बोलायचं. आय एम सॉरी, पण मला काहीच बोलायचं नाहीये. हे बघ, जे घडलं ते चांगलं झालं. अगं पण मी तुला सॉरी म्हणतो ना. ठीक आहे, मी ऐकलं. अगं तुला हवं तर परत म्हणतो. बरं ठीक आहे. मग माफ केलंस का? हो. मग साखरपुडा? मी शेवटचं सांगते तुम्हाला, आपलं लग्न मोडलंय आणि आता काही झालं तरी ते परत जुळणार नाहीये. बाईची जात आहे, मर्यादेत राहायला हवं. हे बघ जानवी, मला नडू नकोस, महागात पडेल. जानवी, लहानपणी मला एक खेळणं आवडलं होतं, पण खूप महाग होतं ते. माझ्या मित्राने घेतलं, मी ते खेळणं मोडलं. असा आहे मी. माझ्याशी नातं जोडणं फार सोपं आहे, पण तोडणं तेवढंच कठीण. आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर मी त्या माणसालाच तोडतो. हॅलो. हा हॅलो जान्हवी. अगं काय आहेस कुठे तू? तू बस स्टॉपवर पोहोचलास? हो मी बस स्टॉपवर आहे. तू कुठे? मी आले. अरे घराजवळ आहे माझ्या. काय? अरे सॉरी, जरा घाईघाईने निघावं लागलं. माझ्याशी नातं जोडणं फार सोपं आहे, पण तोडणं तेवढंच कठीण. आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर मी त्या माणसालाच तोडतो. श्री, आणखी कोणी आहे का रे तिथे? नाही कोणी नाहीये. का ग? असंच कोणीतरी ओळखीतलं वगैरे? नाही कोणीच नाहीये. बरं, तूही जा आता लवकर घरी. का? नाही असं काही नाही. अगं पण मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. उद्या बोलूया. बरं चालेल, मग उद्या कॉफीला भेटूया. हो चालेल. मग आपण उद्या डायरेक्ट कॉफी शॉपलाच भेटूया. बर. तूही बस स्टॉपला नकोच जाऊस ना? अगं पण काय असं, म्हणजे ते अचानक बस स्टॉपचा प्रॉब्लेम काय झाला? नाही रे, काहीच नाही. बरं चल ठेवू. ए नको ना. हॅलो. मला न कळवता का गेलीस? आय एम सॉरी. ए मी तुला रात्री फोन केला तर चालेल? कर. ए बरं चल आता ठेवू का? पोचलीस का घरी? हो म्हणजे खालपर्यंत पोहोचले. बरं मग रात्री बोलूया. चालेल. ठेवू. बाय. बाय. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.